लेकरांना घेऊन मी कशी बशी बाहेर निघाले। सगळं उद्ध्वस्त झालं माझं संसार, तिकडं उद्ध्वस्त इकडं उद्ध्वस्त, हातावरचं पोट, ते दुकाने करून खायचं, पोट भरायचं, तिथं नुकसान इथं नुकसान, सगळीकडे नुकसान झालं भाऊ आमचं। घरामध्ये काय काय सगळं फ्रीज होतं, वॉशिंग मशीन, पोरांची शाळेची, सगळं नुकसान झालं। काहीच हातात नाही लागलं मला, जेवढं झालं तेवढं तरी मी पोटमाळ्यावर टाकायचा प्रयत्न केला। धान्य भांडी सगळं नुकसान। खैरे हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी नदीचं पाणी घुसलं होतं आणि हे जे खैरे हॉस्पिटलचा जो खालचा तळमजला आहे, साधारण किती पाणी असेल इथपर्यंत पाणी? अच्छा, मग अच्छा अच्छा, सगळी घाण आतमध्ये आली होती। एवढं पाणी होतं सर। अच्छा अच्छा, सगळं किती वाजता पाणी आलं होतं? सर्वसाधारण 7:30 ते 8 दरम्यान। अच्छा अच्छा, हे पार्किंग मस्त होते ना सर। नाही तर डेंटल आयुर्वेद होती। काय झालं नेमकं? सकाळी एकदम पाणी वाढलं अहो नदीला आणि डायरेक्ट घरात पाणी घुसलं। ते पाण्याचा फ्लोच वाढत गेला पूर्ण, बराक पाणी, साप पिरुळं, लहान 2 लेकरांना घेऊन मी कशी बशी बाहेर निघाले। सगळं उद्ध्वस्त झालं माझं संसार, तिकडं उद्ध्वस्त इकडं उद्ध्वस्त, हातावरचं पोट, ते दुकाने करून खायचं, पोट भरायचं, तिथं नुकसान इथं नुकसान, सगळीकडे नुकसान झालं भाऊ आमचं। घरामध्ये काय काय? सगळं फ्रीज होतं, वॉशिंग मशीन, पोरांची शाळेची, सगळं नुकसान झालं। काहीच हातात नाही लागलं मला, जेवढं झालं तेवढं तरी मी पोटमाळ्यावर टाकायचा प्रयत्न केला। धान्य भांडी सगळं नुकसान। दादा लय नुकसान झालं, लेकरांचं सुद्धा आमचं सुद्धा, करून खायचं, हातावरचं पोट आहे, भावाकडे राहिलंय मी। अक्का संसार होत असतं, बघायची इच्छा सुद्धा नाही, भगवंताला पण वाटलं नाही हात नको म्हणून। जेवढं झालं तेवढं उचललं, मग सगळं बाहेरच गेलं माझा संसार। काय काय साहित्य दिलं पाहून? काय गेलं काय धरलं, पाण्याचा फ्लो, हात बाहेर, जेवढं झालं तेवढं वर उचललं, जे गेलं काय म्हणून सांगू संसारात काय। 7:30 वाजल्यापासून थोडं आम्हाला वाटलं आत नाही येणार, पण ते एकदम फ्लो वाढला, तो डायरेक्ट घरात किचन कट्ट्यापर्यंत तेवढा अख्ख्या पाण्यातल्या लेकरांना घेऊन बाहेर गेले मी। भावाचं हँडिकॅप भाऊ आहे म्हणून मी बाहेर, माझं स्वतःच नाही, हातावरचं पोट आहे, मी करून खाते। काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू। बघा आता काय करत सरकार, भगवान जाणे, त्याला एकच विनंती, माझं नुकसान काय, माझं हातावरचं, माझ्याकडे घर नाही, शेत नाही, काय नाही, हातावर करून खाते मी, मला काहीतरी कृपया मदत करावी हीच विनंती माझी सरकारला। तातडीनं किराणा वगैरे घेऊन देऊ लगेच, काय सांगू नका। हा, हे माझं एकच घर आहे खालचं, ते हे गोठ्यासाठी बनवलं होतं, त्याच्यासाठी ते नेमकी 7-7:30 वाजता थोडं पाण्याचा फ्लो वाढला होता आणि अचानकपणे पाणी वाढल्यानंतर कोणालाच काही करता आलं नाही आणि अचानक सगळं जाग्यावरती सगळं हे झालं आणि सगळ्यांना म्हणलं तुम्ही बाहेर निघा, ते घरातले वस्तू घरात राहू द्या, काय होईन ते होईन भगवंताला जाणो। आणि आम्ही बाहेर निघालो
आणि घराला कुलूप लावलं. आता हे आल्यानंतर अशी अवस्था घरची सगळी आहे. आणि ज्यावेळेस पाणी आलं तेव्हा तुम्ही घरात होते? हो, घरामध्येच होतो. 7 वाजता सगळे घरात होतो आम्ही. सगळे घरातच होतो आम्ही. सगळी जनावर सोडून दिली. सगळी जनावर 4-5 जनावर बाहेर आहे. 2 गाभण गाय आहे, ते एका मित्राच्या घरी नेल्या. आम्हाला काहीच खबर नाही, काय नाही. कुठून पाणी येणार, कधी येणार, काय 1 तासामध्ये पाणी direct आमच्या साठीत. आणि वरून flow इकडं. हा, आणि अचानक पण इथपर्यंत सूरज भाऊ, इथपर्यंत पाणी, इथपर्यंत. रोडचं पाणी सुद्धा किती 3 वर्ष झाले सांगतोय, बाबूभाऊला सांगतोय, सांगतोय काहीतरी करा, काहीच करत नाही. तिकडलं पाणी, रोडचं पाणी पण इकडेच येते सगळं. नाल्याचं पाणी इकडं, इकडचं पाणी इकडं. काय करायचं मध्ये आम्ही? सगळं पाणी आता उघडा. दाजी उघडा बरं, ते उघडा ना. 6 जणांवर त्याची आमचा अख्खा संसार उद्ध्वस्त झाला. आता जनावरं कुठे सोडून दिली? सगळी सोडली, मोकळी सोडली. काय अचानक गायापर्यंत पाणी आल्यावर तेच पाहायला लागले. मला आवडतं ते कुठे आहेत? काय जनावरं? काही साईड नाही. आता सोडायचे पाणी. आता हिरवलं ते पोटी माझी जवळ 30 झाडे, 1 पोटे 2 खाली गेली, तिथं थांबले जागेवर बांधून ठेवली. गायापर्यंत गायापर्यंत पाणी होतं. किती वाजता पाणी आलं? 7:30 ला पाण्याचा फ्लो वाढला बघा. थोडं येऊन 7:30 8 वाजेपर्यंत काहीच सुधारला आम्हाला. काहीच नाही, आम्ही त्यांना त्याच्यामुळे आमदार आले सकाळी, पण आमदार म्हणले पाणी इथं काय करू शकणार. पाणी काढायचं तरी इकडून काढायचं म्हणले. इकडून नाही काढता, इकडून नाही काढता येणार म्हणले. काढायचं तरी कसं काय काढायचं म्हणले. आणि यांना आपण काय करू, आता सध्या परिस्थिती बिकट आहे. यांना पहिली किराणा मालाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करू. कारण यांच्या घरात त्यांनी सांगितलं की एवढं पाणी होतं, छातीपर्यंत पाणी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोठमोठे नाग आणि साप त्यांच्या घरात जाऊन बसले. आता पण तुम्ही बघा कुठं आता उघडले तरी ते आता आतमध्ये खाली, याच्यात त्याच्या खाली बेडकं खेडकं. आणि आम्ही सगळे पूर्ण गावची त्या ठिकाणी पाणी करतोय. जी घरं पाण्यात बुडाली त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाणी करतोय. हे आमचे रत्नपारखे बंधू, यांचा पण गोठा पूर्ण पाण्यात होता. त्याला जनावरं सोडून द्यायला लागली, अशी परिस्थिती निर्माण झाली. खरं तर अशा वेळेस अगोदर थोडं सतर्क केलं पाहिजे नसतं. त्यांनी काहीच नाही केलं सतर्क. अचानकपणे असं पाणी आल्यावर काय करायचं या कुटुंबाने? आज त्यांची परिस्थिती प्रचंड वाईट आहे. माझ्या निमित्तानं प्रशासनाला विनंती राहील की अशी जी कुटुंब जी पाण्याखाली गेली, जी उद्ध्वस्त झाली, त्यांची शेती पाण्याखाली, काहीच राहिलंच नाही ना. खरं तर मदत केली पाहिजे. आमचं सगळं गेलंय बघा बाबा. आता तुम्ही काय करणार प्रशासन, सरकारला? खरं माझी विनंती, अख्खं माझं संसार उद्ध्वस्त झालेला आहे. काही राहिलं नाही आहे. ते वस्तू सगळ्या खराब झाल्यात. काय आता वाहून गेलीत माझी भांडे. कुणी काय ग्रामपंचायतीचं कोणी आलं होतं? आमदार आले होते सकाळी, पण आमदार म्हणले आता पाणी आहे तिथं काहीच करू शकणार नाही म्हणले. सरपंच आले होते, बाबा आले होते, स्वतः आले होते. ते म्हणले इथं पाण्याचा फ्लो, इथं कुणीच काही करू शकणार नाही. पाणी काढलं तरी पाणी सोडायचं तरी कुठं, ते म्हणले. त्याच्यामुळे ते आले, बघितले, म्हणले बघू आपण काहीतरी करू, याच्यावरती योजना करू. पण ते परत गेले निघून. पिलू घरात पाणी किती नाना दुकान आहे का? दुकानाचं नुकसान झालं. दुकान हो सर. नाही, यांचं सरपंचनामा करून नुकसान भरपाई सगळं वाचून ना आपण. साप वगैरे असतात ना, काळजी घ्या. साप ताईंचं काय नाव आहे? गीता. पूर्ण नाव? गीता ओंकार पाटील. सॉरी, गीता ओंकार पाटील. गीता ओंकार पाटील कुठले आहेत त्या? ते आम्ही सोलापूरचे. मॅडम कुठं आहात? मी आता वारूवाडीत आहे. अच्छा,
केले त्या लोकांना शिफ्ट? हो हो हो, त्यांना शिफ्ट केलं इकडं, परंतु त्या शेड मधून पण थोडं समाज मंदिरात शिफ्ट करायचं चाललं आहे. तिकडे कारण वरती ऐका ना, वरती त्या समाज मंदिर मोठं आहे ना टाकरवाडी. हा तिथंच न्यायचं आहे. काय झालं ते तिथूनच यायला तयार नव्हते सर. नाही नाही, त्यांना म्हणा पाणी कमी होऊ द्या. दुसरा असा विषय, गावामध्ये आपलं खैरे हॉस्पिटल आहे ना, हा त्याच्या पाठीमाग ते सोसायटी आहे रत्न पार्किंगची, त्या दुकानामध्ये पण पाणी गेले, त्यांचं बरंचसं नुकसान झालंय. घरामध्ये पण पाणी आहे, कुटुंबाचं सगळं साहित्य त्यांचं सगळं भिजलेलं आहे. कोणती सोसायटी म्हटले सर? खैरे हॉस्पिटलच्या बॅक साईड मागच्या रत्न पार्किंगची बिल्डिंग. रत्न पार्क. हो, काय आता ते घरातून पाणी काढतात, जवळजवळ 3-4 फूट पाणी होतं घरात. सांगते सर. हो. आधी शिफ्ट करते मी, हो. स्थलांतरित करते आणि ते पण. संतोष भाऊ, आता अचानक घरामध्ये पाणी घुसलं, त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. उपसरपंच बाबू पाटील येऊन गेले. मी पण आलो होतो साहेब, 2 वेळा आलो होतो. यांना मी स्वतः मदत केली, वस्तू वगैरे काढायला आम्ही मदत केली सकाळी. आणि जी काय आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय मदत लागेल ती करूया. त्यांना आता किराणा सुद्धा नाही, पीठ नाही, मीठ नाही, काहीच नाही. नाही, आता त्यांना आत्ताशी आलोय, आत्ताशी पाणी ओसरलंय खाली. मी आत्ता त्यांच्या भावाला फोन केला, ते म्हणले आता पाणी गेलंय, तर आता काय लागेल ती आपण त्यांना मदत करूया. आत्ताशी मी पण आत्ता तेच विचारायला आलो होतो, तर तेवढ्यात तुम्ही पण दिसले मला इथे. जागा पण ॲक्वायर होईल, म्हणजे वापरायला कोणाला होईल. बाजारला जे पार्किंग आहे ना, हो, मोठा पाणी आतमध्ये येणार. प्लॅनिंग केलेलं आहे आपण. हे नैसर्गिक आपत्ती. आता पाऊस जास्त झाला, पाणी कुठं येणार तर सांगू देते का? पाऊस नाही ना, हे कोल्हेमाळ्यातून याला पाणी येते आता त्याला, मग हे वरनं पाणी येतं आणि पाणी हे मिक्स होत नाही ना नदीमध्ये जात नाही पाणी, नदीमध्ये पाणी थांबून राहतं पूर आले. पूर आल्यावर. तेवढ्या पुरती काय खाली फ्लो नाही, उतर नाही का? नाही, नदीचं पाणी दाब, हे बारीक दाब आहे. पाणी आहे ना, ते पाणी बारीक दाब आहे हा. रिटर्न येते पाणी. त्यामुळे ते पूर असल्यानंतर, एवढा पूर असल्यानंतर, त्याच्या खाली पूर असल्यानंतर जाणार. म्हणजे आता पुराच्या पाण्याची पातळी याच्या वर आहे. त्यामुळे ते काय करावं लागेल? RCC भिंतच बांधायला दोन्ही बाजूला. खर्च येईल त्याला, पाईप पुस्तक वड्यासारखं जर केलं तर मोकळं ठेवायचं, पण वड्यासारखं म्हणजे कॅनल सारखं करायचं. लवकर नाही ना, तुम्ही हे पण हनुमान देवस्थान हे तुम्ही पण करा, कचरा बिचरा जे टाकतात ना लोक, त्यामुळे सुद्धा या गोष्टी जास्त होतात. याला फाउंडेशन अजून उंच पाहिजे. पहिलं पण हे उंच करायला पाहिजे. मी खैरे सरांना पण म्हटलं होतं, बरेच वर्ष झाली बांधताना मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही वर बांधा. आपण दादा हे राहू शकतं, त्यावेळेस काय नव्हतं, बऱ्याच वर्ष झाली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.